टीम वॉशिम. पहिलाच बॉल. थँक्यू डीजे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. 4 धावेने सुरुवात करत असताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एक वेळ मोठा फटका ससावण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र झाला नाहीये. ओके, फेकी बॉलिंग चेक करायची आहे. बॉलिंग ॲक्शन चेक करा. तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे, कृपया आपण बॉलिंग ॲक्शन इकडे चेक करायची आहे. इट्स अ नो बॉल. नो बॉल असणार आहे. नो बॉल म्हणजेच की येणारा बॉल फ्री हिट आणि बॉलर बॅन असेल. मामा हे लाईट्स बंद करा वरचे. बॉलिंगसाठी आता सुनील आल्यात आणि येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. कॉटन किंग हिंगणघाटचा संघ त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिला तर वाशिम ॲग्रो असोसिएशन समोर खेळलाय. फिल्डर आहेत तिकडे. जर पाहिलं तर व्हाईट डिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 2 धावा सहजतेने जोडल्या जातील या बॉलवरती. आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. खरं तर आज बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगचा डे 3 दिवस तिसऱ्या दिवसातला हा लीग म्हणजेच की पहिल्या फेरीतला आजच्या दिवसाला जर पाहिला तर यानंतर एक मात्र सामना, नंतर त्यानंतर जर पाहिलं तर दुसऱ्या फेरीचे सामने सुरू होतील. यानंतरचा नंतर एक मोठा सामना एका बाजूला असणारा यारा यवतमाळ त्यांच्या विरोधामध्ये बनाना ब्लास्टर जळगाव खान्देशचा संघ. यानंतर तो सामना पाहायला मिळणार आहे आणि तोही सामना चुरशीचा होईल. दूर ठेवण्याचा प्रयत्न, बॅटच्या खालून निघून गेला हा बॉल. धावसंख्या धावफलकावरती 7.
थँक्यू डीजे. धावसंख्या धाव फलकावरती 8 धावा 8. बिनबाद पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात करत असताना वाशिम ॲग्रो असोसिएशनचा संघ पुन्हा एक वेळ शॉटअप करण्याचा प्रयत्न. या बॉलवरती ज्या पद्धतीने फटका खेळला ना, वेगाने आला बॉल, बॅटवरती वेगाने आदळला, त्यामुळे या बॉलवर एक सिंगल धाव जोडली जाईल. धावसंख्या धाव फलकावरती 9 धावा 9. दीपक देशमुख गौरव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गौरव जंगले आणि बॉलिंगसाठी आपल्याला महेश पाहायला मिळतील. सहजतेने खेळलाय हा फटका, सन्मानाने खेळून काढलाय एका मात्र धावेसाठी. वाशिम ॲग्रो असोसिएशन आणि त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं तर कॉटन किंग हिंगणघाटचा संघ टॉस जिंकलाय. कॉटन किंग हिंगणघाट प्रथमतः बॉलिंगचा निर्णय, बॅटिंगचं आमंत्रण, बॅटिंग करण्यासाठी बोलावलं टीम वाशिम ॲग्रो असोसिएशन संघाला आतापर्यंत. पुन्हा एक वेळ गुड लेंथला बॉल टाकला, बॉल खाली राहिला आणि याही बॉलवरती मात्र एक सिंगल धाव. अच्छा, 3 बॉलवरती 3 सिंगल आल्यात. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले सुरू आहे. या पॉवर प्लेला तुम्हाला एक्झिक्यूट करावं लागेल मोठ्या धावांमध्ये. का त्या पद्धतीने एक्झिक्युशन पाहायला मिळेल का या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून? आतापर्यंत संयमाचा खेळ झालाय. पुन्हा एक वेळ याही बॉलवरती एक सिंगल मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. सिंगलच मात्र मिळेल इथे. सिंगल डबल होते आहे. खरं तर ज्या पद्धतीची बॉलिंगची आजच्या दिवसामध्ये यूज करता आहे टीम कॉटन किंग हिंगणघाटचे गोलंदाज, पहिला ओव्हर जर पाहिला तर गोलंदाजी ट्रॅकवरती बदल झाला, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये अगदी महेश आलेत आणि आतापर्यंत मागच्या 4 बॉलमध्ये 4 सिंगल पाहायला मिळत आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इथे मात्र चुकी झाली आहे फिल्डर कडून. रन घेण्याचा चान्स आहे आणि काका, ओ काका तिकडे कुठे चालले तुम्ही? ओके ओके ओके. पुन्हा एक वेळ इथे सुद्धा मोठा फटका उंचावण्याचा प्रयत्न, परंतु मात्र या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हर समाप्त, 14 धावा धाव फलकावरती. बिनबाद एक संयमी सुरुवात. दादा पाणी घेऊन जाऊ नका. थँक्यू डीजे. डीजे धावसंख्या 14 धावा 14. बिनबाद 2 ओव्हरच्या समाप्त, पॉवर प्ले समाप्त झालाय आणि डीजे स्वप्नील पोपळगट ही खेळपट्टी ज्यांच्या माध्यमातून बनवली गेली आहे. स्वप्नील पोपळगट हे मैदान त्यांच्या माध्यमातून सजवलं गेलंय. स्वप्नील पोपळगट असतील, त्यानंतर जर पाहिलं तर त्यांची संपूर्ण टीम असेल. स्कोररच्या भूमिकेमध्ये विशाल बर्डे, त्यानंतर मेन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला मनोज बेराड, त्यानंतर समालोचक सचिनजी चीम सर असतील, त्यानंतर ऑर्गनायझर प्रसाददादा फदाट असतील. यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला अगदी हातभार लागला गेलाय. त्यानंतर आमची संपूर्ण ग्राउंड स्टाफची टीम असेल, पवन असेल, त्यानंतर जर पाहिलं तर सचिन भालेराव असतील. संपूर्ण टीम मेहनत करते आहे पहिल्या दिवसापासून. चला सामना खेळता ठेवायचा आहे. सर सर तुम्ही सर पवेलियन मध्ये जाऊन बसा तुम्ही. देवा सर आता आतमध्ये येऊ नका, तुम्ही बाहेरच बसून राहा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि सन्मानाने खेळून काढला हा फटका. प्रसाद पदात लाईव्ह रूमशी संपर्क साधा. प्रसाद पदात. अज्जू सर, अज्जू
धावसंख्या 2 धावेने पुढे सरसावेल. 16 धावा 16. 3 धावा माफी असावी. 3 धावा आल्यात या बॉलवरती. मोठा फटका उंचावण्याचा प्रयत्न, परंतु मात्र तिथे नो मॅन्स लँड मध्ये जाऊन फटका खेळलाय. त्यामुळे या बॉलवरती मात्र जर पाहिलं तर एक सिंगल मात्र धाव जोडली जाईल. इट्स अ नो बॉल. चला नो बॉल असणार आहे, त्यामुळे गोलंदाज आता बॉलिंग करू शकणार नाहीयेत. इट्स अ नो बॉल. फेकीच्या स्वरूपाचा नो बॉल आहे. चला नवीन गोलंदाज ट्रॅकवरती लगेच यायचा आहे. प्रसाद पदत सर, लाईव्ह रूमशी संपर्क साधा. समोर खेळलाय, प्रॉपर टायमिंग आहे आणि बॉल एक टप्पा उचली खात जातोय. अगदी वाईट इच लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा दणका चौकार. आणखीन एक वेळ प्रवीण पावडे यांचा हा बॉल चौकार आला. त्यानंतर एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे 24. 24 धावेंवरती. प्रसाद सर, लाईव्ह रूमशी संपर्क करा.
वाशिम वाशिम ॲग्रो आपला 12th मॅन कुठे? 12th मॅन अतिरिक्त खेळाडू आगोटप्प्याचा बॉल शॉर्टम पुल केलाय आणि बॉल जातोय एक टप्पा स्क्वेअरले लाईनच्या पलीकडे आलाय चौकार. अठ्ठावीस धाव्यांवरती 28. पुन्हा एक वेळ आसमानी टोला उडवलाय आणि बॉल मैदानाच्या बाहेर. हा धमाका षटकार. तीन ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 38 धावा बिनबाद. टीम वाशिम ॲग्रो असोसिएशन.
3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 38 धावा. एंड चेंज झालाय. बॅकफुटला जात चांगला खेळलाय फटका. प्रॉपर टायमिंग. पंच लगावला आणि बॉल जातोय डीप एक्स्ट्रा ग्राउंड बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय 4-4 चौकार. थँक्यू डीजे. काय फटका होता. बॅकफुटला जात प्रॉपर टायमिंग. पुन्हा एक वेळ जागा बनवली. यावेळेला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळायचा होता परंतु मात्र बॉलच्या लाईन पासून चुकले फलंदाज आणि त्यामुळे जर पाहिलं तर लेग बायचा इशारा पंचांचा या दरम्यान पाहायला मिळतोय. लेग बायची धाव जोडली जाईल या बॉलवरती. धावसंख्या 43. 43 धावा. बिनबाद. एक चांगली सुरुवात केली आहे टीम वाशिम ॲग्रो असोसिएशन संघाने. बॅटिंग डेप्थ मध्ये आहे या संघाकडे. उडवलाय. लपेटलाय आणि बॉल जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक फटका. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकार आलाय. प्रॉपर टायमिंग होतं. भिरकावला ज्या पद्धतीने खेचलाय लपेटलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय बॉल. बॅकफुटला दात कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र जर पाहिलं तर नक्कीच एक मात्र धाव जोडली जाईल. यानंतरचा होणारा सामना एका बाजूला असणार आहे यारा यवतमाळ त्यांच्या विरोधामध्ये जळगाव बनाना ब्लास्टर. खरं तर जळगाव परिसरामध्ये केळी प्रामुख्याने उत्पादन केलं जातं केळीचं. अकोटप्याचा बॉल. शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न. फिल्डर होते तिकडे. कॅच ड्रॉप सुद्धा झालाय. कॅच होऊ शकला असता. विकेट आली असती परंतु मात्र तिथे कॅच ड्रॉप झालाय. एक धावही जोडली जाईल या बॉलवरती. सचिनदा पाणी वाढवा वर पाणी. आणि इथे मात्र विकेट. धावसंख्या फलकावरती 51. 51 धावा. महेश पुन्हा एक वेळ बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील. 12 बॉल बाकी असणार आहेत. 50 पार धावसंख्या झाली आहे टीम वाशिम ॲग्रो असोसिएशन संघाची. हा बॉल आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती बॉल खेचलाय अगदी आडव्या बॅटने. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. पुन्हा एक वेळ कव्हर्स मध्ये खेळून काढलाय त्यामुळे या बॉलवरती एक सिंगल धाव जोडली जाईल सिंगलच्या मदतीने. धन्यवाद सचिनदा राजपूत. याही बॉलवरती जर पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. सिंगल धाव जोडली जाईल. धावसंख्या धाव फलकावरती 59. 59 धावा. 2 बॉल शेष. 2 बॉल बाकी असणार त्या 5व्या ओव्हरचे. प्रेक्षक आपण पाहता आहात बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग 2026 बुलढाणा ॲग्रो
असोसिएशन, त्याचबरोबर बुलढाणा ॲग्रो डीलर्स अँड डिस्ट्रीब्युटर असोसिएशन बुलढाणा यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. आज जर पाहिलं ना तर दिवस तिसरा आहे. 2 पहिल्या फेरीचे सामने होतील, यानंतर एक सामना पहिल्या फेरीचा होईल, त्यानंतर अगदी दुसऱ्या फेरीचे सामने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. कालच्या दिवसामध्ये अगदी आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये जे लॉट्स पाडल्यात अगदी चीट पडल्या आणि त्यानुसार सामने आपल्याला पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये ते सामने खेळवले जातील. डीपमध्ये फिल्डर आहे, त्यामुळे या बॉलवरती जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये धाव जोडली गेली आहे. एकूण 2 धावा येतात त्या बॉलवरती. ओव्हरची समाप्ती होते. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 63 धावा, 63, एक गडी बाद. टीम वाशिम ॲग्रो असोसिएशन. धावसंख्या 67, 67 धावा. धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद. शेवटचा ओव्हर प्रगती पथाला आहे. बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत आर्ट शुभम देशपांडे. ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. आपण बॉलिंग ऍक्शन चेक करायची आहे. It's a no ball. चला तर गोलंदाज इथे बॅन होतील. नवीन गोलंदाज ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एक वेळ इथे जर पाहिलं तर 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होतील. 70 धावा धावसंख्या धावफलकावरती. 3 बॉल बाकी असणारे नवीन गोलंदाज ट्रॅक वरती आहेत राहुल. आणखीन एक डॉट बॉल. दोन बॉल बाकी. धावसंख्या धावफलकावरती 70 धावा, 70.
आणि बॉल मैदानाच्या बाहेर आलाय. षटकार. शेवटचा बॉल बाकी. नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जीन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप डीआर. सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप एनडी प्लस. मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लियर. हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद पानाच्या व गवतवर्गीय तणांचा उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर लगेच नष्ट करते. कांदा, लसूण आणि फळबागांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ऑक्सिजन. हे एक निवडक तणनाशक असून पिकाला धक्का न लावता केवळ तणांचा नायनाट करते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, मिरची, द्राक्ष, आंबा आणि विविध भाजीपाला पिकांवर भुरी, तांबेरा, करपा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे पेरू. हे दुहेरी शक्ती असलेलं बुरशीनाशक आणि कोळीनाशक म्हणून काम करते. त्यामुळे पिकाला हिरवेपणा मिळतो आणि रोगांपासून पूर्ण संरक्षण मिळते. मिरची, द्राक्ष, कांदा, सोयाबीन, भाता आणि सर्व प्रकारच्या फळबागावर करपा, भुरी, तांबेरा आणि फळसर सारख्या गंभीर बुरशीजन्य रोगाचा मुळापासून नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ॲझोसाइट प्लस. द्राक्ष, पपई, सफरचंद, मिरची, कांदा आणि विविध भाजीपाला पिकांवर करपा, शेंडेमर, मुळकूज, भुरी सारख्या रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे रिको. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप आमिर. टेब्युकोनोझोल आणि कॅप्टॅनच्या
शक्तिशाली मिश्रणाने तुमच्या पिकांना द्या संरक्षणाची हमी. मिरची, टोमॅटो आणि भातातील बुरशीजन्य रोगांचा नायनाट करून मिळवा भरघोस उत्पादन. क्रॉप वॉल्डा हे पिकांवरील शेंडे करपा आणि मर यांसारख्या गंभीर बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करते. हे एक प्रतिजैविक बुरशीनाशक असून पिकाच्या संरक्षणासाठी अत्यंत सुरक्षित आणि गुणकारी आहे. प्रामुख्याने भात, सोयाबीन, कापूस, मिरची आणि विविध भाजीपाला पिकांवर वापरले जाते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस Head is the call. Head it is. सर यारा यवतमाळ सर टॉस जिंकलेला आपण काय करा टॉस जिंकल्यावरती? I choose batting first. सर काय आता ग्राउंड वगैरे कसं आहे म्हणजे काय आयोजन वगैरे आयोजनाबद्दल तुम्ही 2 शब्द सांगा कारण की पहिल्यांदा आपण BIPLचा मान आपला बुलढाणा जिल्ह्याला भेटलेला आहे काय सांगाल? एकदम प्रशस्त ग्राउंड आहे आणि पाहूनच खूप मजा वाटते. असं वाटतं इंटरनॅशनल ग्राउंड आहे. सगळी व्यवस्था वगैरे एकदम सुरळीत आहे. आम्ही सॅटिस्फाईड आहे. पहिला दिवस आहे ग्राउंडमध्ये पाठ टाकल्याच आम्हाला असं वाटलं की बा इथं मॅचेस सगळ्या व्यवस्थित होतील आणि ग्राउंडसुद्धा व्यवस्थित आहे. मॅनेजमेंट चांगला आहे. थँक्यू. थँक्यू सर, शुभेच्छा असेल तुम्हाला. सर टॉस हरला, टॉस जर जिंकला असेल तर काय केलं असतं? ॲक्च्युली आम्हाला सुद्धा चेस करायचं होतं कारण आमची बॉलिंग लाईनअप आमची तगडी आहे. बॉलिंग लाईनअप आमची तगडी आहे तर त्यामुळं आम्हाला चेसच करायचं होतं. टॉस जरी ते जिंकले तरी आमचा पण यात फायदाच झाला. चालेल सर. काय ग्राउंडबद्दल मॅनेजमेंटबद्दल तुम्ही कसं ग्राउंड कसं वाटतं कारण की तुम्ही असा विदर्भामध्ये ग्राउंड लवकर भेटत नाही केला, वीज पण टर्फ विकेट आहे, काय म्हणसाल सर? ग्राउंडमध्ये पाय ठेवता क्षणीच असं जाणवलं की इंटरनॅशनल लेवलचं ग्राउंड आहे. त्याची पिच आणि परत बाउंड्रीज आणि जे ग्राउंड एकदम लेवल आहे त्यामुळे मॅचेसमध्ये मजा येईल खूप. शुभेच्छा सर. सर दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेअर पाठवा सर, अगोदर मॅच चालू होणार नाही. अगोदरच मी सूचना दिलेली आहे तुमचा मी 3 ओव्हरचा रन तुम्हाला पेनॉल्टी देण्यात येईल सर.
Catch not collected, not out. Batsman not out. Third umpire decision, not out. दोन ओव्हर 24 रन. गौरव. DJ. सुंदर अशी मॅच वाशिम वर्सेस हिंगणघाट.
3 ओव्हरनंतर धावसंख्या आहे 28 रन आणि 2 विकेट. अठरा बॉलमध्ये 52 रनाची आवश्यकता, 53 रनाची आवश्यकता आहे. आणि स्ट्राईकवर आपले आकाश भाऊ. आणि पुन्हा एकदा RD आपला ओव्हर घेऊन येताना. हिंगणघाट संघाला 18 बॉलमध्ये 53 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर धावसंख्येचा फलकावरती 31 धावा, 31. यावेळेला क्लीन बोल्ड केलाय अगदी
4 ओव्हर 34 रन 3 विकेट. हो 10 बॉल 46 रन. 10 बॉल 46 रन. सुंदर असा झेल घेतलेला आहे नागेश पुंड यांनी. आणि जबरदस्त असा मॅच होत आहे. डीजे डीजे अरे डीजे लावा ना भाऊ. पाच ओव्हर नंतर स्कोर आहे 42 रन 4 विकेट. 6 बॉलमध्ये 39 रनाची गरज आहे. 6 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. नवीन बॉलर अमोल कावरके. सर रिव्ह्यू कसला आहे? ओके वेट. इट्स नो बॉल. थर्ड अंपायर डिसिजन इट्स नो बॉल. फ्री असणारे हा चेंडू.
व्हाईटसाठी रिव्ह्यू बॅटिंग टीमचा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू नसणार आहे आता. आणि विकेट. सुंदर अशी बॉलिंग आणि सुंदर असा झेल. दोन बॉल 36. सुंदर शॉट. सुंदर, अति सुंदर आणि 4 धावा. 4 चौकार. आणि ते आमचे स्वयं मित्र आकाशजी हांडे यांचं शुभ आगमन. आकाश हांडे इंडिया 11चे कॅप्टन. चला समोरची टीम तयार राहायची आहे.